बहुजन संघटक या चॅनलवरून प्रेक्षकाशी संवाद साधताना मला अत्यानंद होत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर केशव मेंढे नागपूर. आज बुद्ध जयंती या निमित्त जगाच्या मार्गदात्याबद्दल बोलण्याचे मी धाडस करीत आहे. माझा आजचा विषय बुद्धाचा गृहत्याग आणि ज्ञानप्राप्ती एक वास्तव हा आहे. प्रेक्षक हो, या बुद्ध जयंती निमित्त आपणास सर्वांना सदिच्छा. सर्वसाधारण माणसं ही जशी नैसर्गिक प्रक्रियेतून जन्माला येतात, त्याच पद्धतीने सिद्धार्थ गौतमाचा जन्म एका माता-पित्याच्या पोटी झाला. मुखातून, बाहूतून, मांडीतून आणि पायातून सिद्धार्थाचा जन्म झाला नाही. तर माता-पित्याच्या पोटीच त्यांचा जन्म झाला. कपिलवस्तू नगरात शुद्धोधन राजा सुमारे 2550 वर्षापूर्वी होऊन गेला. याला ऐतिहासिक पुरावा आहे. तेव्हाचे अवशेष अजूनही पाहावयास मिळतात. या राजाकडे एका दिवशी 1000 नांगर शेतात धरले जातील एवढी शेती होती. अनेक महाल होते. ते शाक्य वंशाचे होते. हे शाक्य लोक आषाढ महिन्यामध्ये एक महोत्सव साजरा करीत असत. यात राजा आणि प्रजेचा सहभाग असे. यावरून असे लक्षात येते की शुद्धोधन राजा हा लोकाभिमुख होता. एखाद्या उत्सवामध्ये राजा आणि प्रजेचा सहभाग असणं आजच्या काळापेक्षा त्या काळामध्ये हा राजा कसा लोकाभिमुख होता, हे आपल्या लक्षात येते. शुद्धोधन राजा आणि त्याची राणी महामाया या 2 दाम्पत्याच्या पोटी सिद्धार्थ नावाचा बाळ जन्माला आला. तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता. त्याचे नाव सिद्धार्थ आणि गौतम हे कुळ असल्यामुळे सिद्धार्थ गौतम या नावाने प्रजा ओळखत होती. सिद्धार्थ गौतम अवघ्या 7 दिवसाचा असताना महामायेने प्राण सोडला. आई आणि आईचे छत्र हरपले. 7 दिवसाच्या नंतर आईचा मृत्यू होतो आणि सिद्धार्थ गौतम हे मायेच्या वात्सल्यापासून मुक्त होतात. आईचे वात्सल्य हे जगामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला हे मायेचे छत्र हरवणे हे न परवडणारे असते. पण सिद्धार्थाच्या जीवनामध्ये हे घडलेलं आहे. महामायेची बहीण महाप्रजापती हिने सिद्धार्थाचा सांभाळ केला. सिद्धार्थ बालवयापासूनच दयाशील होता. दयाशील प्रवृत्तीचा होता. जिज्ञासू होता. सिद्धार्थ राजाचा मुलगा असल्यामुळे हजारो एकर शेतीचे साम्राज्य होते. सिद्धार्थ शेतीवर जायचा
तेथे एकांत गाठून ध्यानस्थ बसून चिंतन करायचं. त्याला माणसाने माणसाची पिळवणूक करावी, मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने जीवन जगावे, हे सिद्धार्थाला पटत नव्हते. सिद्धार्थाचा अद्भुत आणि काल्पनिक अनैसर्गिक मधून जन्म झाला नाही, तर एका माणसाच्या पोटी नैसर्गिक जन्म झाला. म्हणूनच सिद्धार्थाच्या मनामध्ये हे कारुण्याचे भाव उत्पन्न होताना आपल्याला दिसतात. तो राजाचा मुलगा असूनही कल्याणकारी प्रथेचा त्यांनी आदर केला. आता एक कल्याणकारी प्रथा तरी कशी होती? तर त्या काळामध्ये शाक्य लोकांमध्ये व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा साजरा करण्याची प्रथा होती. आणि त्या दिवशी शेतकरी म्हणजे व प्रमंगल या उत्सवाच्या दिवशी शेतकरी एकाच दिवशी धान्याची पेरणी करीत असत. तो उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार प्रत्येक शाक्याला जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे. सिद्धार्थ स्वतः नांगर धरीत असे. त्याने कल्याणकारी प्रथेचे पालन केले. तो नम्र होता. आपण एका मोठ्या शासकाचा मुलगा आहोत म्हणून आपण म्हणू त्या गोष्टी साध्य करायच्या व नियमात शिथिलता मिळवायची अशी वृत्ती सिद्धार्थाने कधीच अवलंबिली नाही. बंधूंनो, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कारण सिद्धार्थ गौतम हा एका शासकाचा मुलगा होता आणि शासकाचा मुलगा असल्यामुळं त्या सिद्धार्थाला आपल्याला हव्या असलेला नियम किंवा आपल्याला नको असलेला नियम त्याला धुडकावता येत होतं. परंतु सिद्धार्थ हा आपल्या शासकाने नियमित केलेल्या नियमाचं त्यांनी पालन केलेलं आहे. आणि आपण आता पाहतो की एखादं शासन आपल्या नुसार मनमानी करून लोकांचं शोषण करण्याकडे आणि त्या लोकांना आपल्याला न आवडणाऱ्या लोकांच्या विरुद्ध कटकारस्थान रचणारी ही परिस्थिती वस्तुस्थिती आपण जेव्हा पाहतो, तेव्हा त्या काळाच्या त्या सिद्धार्थाच्या किंवा शुद्धोधन राजाच्या काळात असलेली ही परिस्थिती लोककल्याणकारी किंवा लोकांचा आदर राखणारी जी परंपरा आहे, त्या परंपरेचा आदर वाटल्याशिवाय राहत नाही. कारण मी राजाचा मुलगा आहे. मला हवा तसा बदल करता येतो. मी करू शकतो. शिथिलता मिळवायची. आपल्यासाठी जे नियम आहेत, ते नियम त्या नियमाला बाजूला सारून आपल्याला हवं तसं करून घ्यायचं, अशी वृत्ती सिद्धार्थाने अवलंबलेली नाही. यशोधरीची निवड करताना तर महत्वाचं आहे, की राजा शुद्धोधनाचा मुलगा सिद्धार्थ याला हवी ती मुलगी सहजतेने मिळाली असती. परंतु शुद्धोधनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, की तो राजाचा मुलगा असला तरी एखाद्या मुलीची निवड करताना, पत्नी म्हणून एखाद्या मुलीची निवड करताना त्याचे जे नियम होते, त्या नियमामधूनच त्यांना जावं लागत होतं. आणि म्हणून यशोधरेची निवड करताना प्रथेप्रमाणे सिद्धार्थानं प्रावीण्य साध्य केले.
अग्निदिव्यातून जावे लागले. धनुर्विद्येचे कौशल्य प्राप्त असताना धनुर्विद्यात भाग घेण्यास सिद्धार्थाने असहमती दर्शविली. असहमती दाखवली होती. कशाला आपलं धनुर्विद्येचं प्रदर्शन करायचं? काय गरज आहे? असं सिद्धार्थांना वाटलं. पण लोकांची लोकांचा आग्रह व प्रथेनुसार त्याने भाग घेतला. त्यात त्याने कौशल्य दाखविले आणि त्यानंतरच सिद्धार्थाचा यशोधरेशी विवाह झाला. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे असं, की सिद्धार्थानं ज्या प्रथेप्रमाणे, लोकांच्या प्रथेप्रमाणे आणि राजाच्या नियमाप्रमाणे सहजतेनं सिद्धार्थानं कोणतीही गोष्ट साध्य केली नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये मग ते यशोधरेची निवड करताना का असेना, सिद्धार्थानं आपलं प्रावीण्य सिद्ध केलेलं आहे, हे आपल्याला दिसतं. विवाहावेळी यशोधरा 16 वर्षाची विवाहावेळी यशोधरा 16 वर्षाची व सिद्धार्थही 16 वर्षाचा होता. अनेक वर्षानंतर यशोधरेच्या पोटी राहुलपुत्र जन्मास आला. शाक्य लोकांच्या संघात वयाची 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सभासद होण्याची संधी होती. त्याप्रमाणे सिद्धार्थ संघाचा सभासद झाला. तो संघाचा निष्ठावान व समर्पित सदस्य होता. संघाचा निष्ठावान आणि समर्पित. संघामध्ये किंवा एखाद्या संघटनेमध्ये काम करताना त्या संघटनेवर निष्ठा हवी असते आणि निष्ठेबरोबर त्या संघाशी किंवा त्या संघटनेशी समर्पित, आपलं स्वतःला समर्पित करणे हे अतिशय महत्वाचे असते. सिद्धार्थाने जे 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे म्हणजे 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सभासद होण्याची जी संधी होती, ती संधी त्यांनी घेतली खरी. पण हे घेतल्यानंतर त्यांनी त्या संघामध्ये आपली निष्ठा ठेवली आणि समर्पित सदस्य झाला. त्याला स्वतःच्या व संघाच्या बाबतीत रुची होती. सिद्धार्थाची वर्तणूक आदर्श होती. संघामध्ये किंवा संघटनेमध्ये काम करताना व्यक्तीची निष्ठा आणि वर्तणूक ही फार महत्वाची असते. आणि जेव्हा ही समर्पित वृत्ती आणि निष्ठा असते, तेव्हाच तो संघ किंवा संघटना ही उत्तरोत्तर ती द्विगुणित होत असते. सिद्धार्थाची वर्तणूक आदर्श होती आणि त्यामुळे तो संघात सर्वांना प्रिय होता. संघामध्ये सिद्धार्थाला 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक निर्णायक घटना घडली. ही घटना सिद्धार्थाच्या गृहत्यागाला कारण ठरली आणि ती म्हणजे रोहिणी नदी पाणी वाटपाची. शाक्य व कोलीय हे दोन राज्य, शाक्य व कोलीय या दोन राज्यामधून रोहिणी नदी जात होती. या दोन राज्यांनी प्रत्येक हंगामाच्या वेळी किंवा प्रसंगी पाणी कोणी व किती घ्यायची याविषयी वाद होत होता. त्याचे रूपांतर हे भांडणात झाले. मोठा संघर्ष झाला. लोक जखमी झाले.
हा वाद कायमचा निकाली काढावा म्हणून शाक्य संघाने कोलीय लोकांसोबत युद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाक्य संघाच्या सेनापतीने सभा आयोजित केली आणि युद्ध करण्याचा प्रस्ताव मांडला. सिद्धार्थ त्या काळी संघामध्ये होते, शाक्य संघामध्ये होते. हा युद्ध करण्याचा जसाही प्रस्ताव मांडला सेनापतीकडून, शाक्य सेनापतीकडून, सिद्धार्थाने त्यावेळेला कडाडून विरोध केला. त्यावेळी सिद्धार्थाचे वय हे 28 वर्षाचे होते. सिद्धार्थाला असं वाटलं की युद्धाने अपरिमित मनुष्याची हानी होणार आणि म्हणून सिद्धार्थाने त्या सभेमध्ये एक प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव मांडताना सिद्धार्थ गौतम म्हणाले, आपण आपली म्हणजे शाक्यानी 2 माणसं निवडावीत. कोलियांनी कोलियांना कळवावे किंवा की तुम्ही तुमची 2 माणसं निवडा आणि या दोघांनी मिळून म्हणजे शाक्याचे 2 माणसं आणि कोलियाचे 2 माणसं या 4 माणसांनी मिळून एक 5वा माणूस निवडावा आणि या 5ही माणसांनी मिळून हा विवाद संपुष्टात आणावा. हा प्रस्ताव युद्धाशिवाय तोडगा काढणारा होता. माणसातील संघर्षावर वाद मिटवणारा होता. पण सेनापतीने आणि सभेने तो फेटाळला. सिद्धार्थाचे म्हणणे होते की शत्रुत्वाने शत्रुत्व मिटत नाही, उलट वाढते. तर मित्रत्वाने शत्रुत्वावर मात करता येते. युद्धामधून विनाश आहे आणि विनाशातून दुःखच आहे. युद्धामधून विनाश आहे आणि विनाशातून दुःखच आहे. शस्त्राहूनही महान जगती शांती अहिंसेची. तथागत सिद्धार्थ गौतमाचं हे तत्वज्ञान होतं. सिद्धार्थ गौतमाने हे त्या शाक्य सभेपुढे हा आपला विचार मांडला, हे तत्वज्ञान मांडलं. शत्रुत्वाने शत्रुत्व मिटत नाही, उलट वाढते. तर मित्रत्वाने शत्रुत्वावर मात करता येते. युद्धामधून विनाश आहे. हे तत्वज्ञान मांडत असताना त्या शाक्य सभेने मात्र हे मान्य केले नाही. सभेने हा सिद्धार्थाचा प्रस्ताव फेटाळला. संघाच्या निर्णयाला सिद्धार्थाने विरोध केला म्हणून मग कोलीय संघाची जी सभा होती त्या सभेने बाबा रे, हे सिद्धार्थाने या युद्धाला विरोध केला म्हणजे सिद्धार्थानं उल्लंघन केलेलं आहे, शाक्य संघाचं उल्लंघन केलेलं आहे, असं जेव्हा त्या सभेला वाटलं, तेव्हा मग त्या सभेने सिद्धार्थाच्या पुढे प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावात 3 पर्याय होते आणि या 3 प्रस्तावातून एक पर्याय निवडण्याची मुभा सिद्धार्थाला होती. ती एक प्रकारची शिक्षा होती. पर्याय काय होता? सिद्धार्थाने सैन्यात दाखल व्हावे आणि युद्धात भाग घ्यावा. दुसरा पर्याय होता
फाशीची शिक्षा किंवा देश त्यागाची शिक्षा. आणि तिसरा पर्याय होता त्यांच्या कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार व कुटुंबाच्या जमिनी संघाने जप्त कराव्यात. या 3 पर्यायापैकी सिद्धार्थाने विचार केला. कोणता विचार केला? सिद्धार्थाने म्हटलं, की युद्धामधून विनाश आहे आणि म्हणून मी सैन्यात भरती होणार नाही. दुसरा पर्याय, की फाशीची किंवा देशत्यागाची शिक्षा. देशत्यागाची शिक्षा त्यांनी म्हणजे गृहत्यागाची शिक्षा त्यांनी स्वीकारली. तिसरा पर्याय होता, की सामाजिक बहिष्कार, कुटुंबावर सामाजिक बहिष्कार आणि त्यांच्या जेवढ्या काही जमिनी असतील त्या जमिनी संघाच्या स्वाधीन जप्त करायच्या. सिद्धार्थाने मात्र जो पर्याय निवडला तो देशत्यागाचा. सिद्धार्थाने जो देशत्यागाचा पर्याय निवडला, हा पर्याय निवडत असताना जी घटना शाक्य संघामध्ये घडली त्याचा वृत्तांत राजा शुद्धोधन आणि माता प्रजापती आणि पत्नी यशोधरा यांना आधीच कळली होती, की सिद्धार्थानं कोणता निर्णय घेतला. सिद्धार्थ आई तर नव्हती, पण मावशी प्रजापती यांनी सिद्धार्थला लहानाचं मोठं केलं, माया दिली. आणि बापाचं हृदय सुद्धा, शुद्धोधनाचं हृदय सुद्धा सिद्धार्थाच्या या निर्णयामुळं त्यांचं हृदय रडत होतं, दुःखी होत होतं. सिद्धार्थाच्या या निर्णयाने आई आणि वडील दुःखाच्या सागरात रुंब बुडाले होते. पण यशोधरेने मात्र सिद्धार्थाच्या निर्णयाचे समर्थन केले. सिद्धार्थाच्या निर्णयाचे समर्थन केले. यशोधरेलाही असं वाटत होतं, की मी माझ्या पतीसोबत परिवजा घ्यावी आणि त्यांच्यासोबत निघून जावं. परंतु यशोधरेनी हा आपला निर्णय बदलवला. वृद्धापकाळात सासू-सासऱ्याची देखभाल करायची होती. लक्षात घ्या, त्या काळात सुद्धा सासू-सासऱ्यांची देखभाल करणं, कुटुंब वत्सलपणा जो या वर्तमान काळामध्ये जे पाहायला मिळत नाही. आणि काही माणसं आपल्या माय-बापांना सारी संपत्ती असून वृद्धाश्रमामध्ये पाठवतात. त्या 2,500 वर्ष आधी यशोधराच्या मनामध्ये जो संसारिक, संसारिक कौटुंबिक जो भाव निर्माण होतो, तो भाव मनाला एक प्रकारची ऊर्जा निर्माण करते. काय म्हणते यशोधरा? वृद्धापकाळात सासू-सासऱ्यांची देखभाल व मुलगा राहुल यांचे संगोपन करायचे होते. यशोधरेच्या या उदात्त हेतूने, विचाराने सिद्धार्थ प्रभावित झाले. त्याला कळलं की क्या बात है. सिद्धार्थाची पत्नी यशोधरा जेव्हा असा विचार करते, की वृद्धापकाळात माझ्या सासू-सासऱ्यांची देखभाल करायची आहे. सासू-सासऱ्यांना देखभाल करायची आहे.
आणि आपल्या राहुल छोट्या बाळाचं संगोपन करायचं आहे. हे एक आदर्श उदाहरण त्या 2,500 वर्षापूर्वी आपल्याला सिद्धार्थाच्या कुटुंबात पाहायला मिळते. लक्षात घ्या. सिद्धार्थ या विचाराने गदगदित झालेले आहेत. आपल्याला अशी शूर, धैर्यशील, उदात्त मनाची पत्नी लाभल्याबद्दल त्यांना सिद्धार्थाला अत्यानंद झाला. आपल्या पत्नीविषयी सिद्धार्थाने कृतज्ञता व्यक्त केली. राहुलकडे प्रेमभावनेच्या नजरेने बघितले आणि राजगृह सोडले. सिद्धार्थाचा गृहत्याग करण्याचं कारण हे आहे. सिद्धार्थाच्या गृहत्यागाचे पारंपरिक घटना ज्या सांगितल्या जातात, जसे की त्यांनी मृतदेह बघितला, रुग्ण व मनुष्य बघितला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हे बुद्धाच्या गृहत्यागाचे पारंपरिक मत हे हास्यास्पद आहे. 28 वर्षापर्यंत जो सिद्धार्थ शेतामध्ये स्वतः नांगर धरतो, पारंपरिक जे उत्सव आहे त्या उत्सवामध्ये भाग घेतो, त्या सिद्धार्थाला त्याच्या आयुष्यामध्ये 28 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकही प्रेत दिसलं नसेल, एकही वृद्ध माणूस दिसला नसेल, एकही रुग्ण दिसला नसेल. हे कसं शक्य आहे? आणि म्हणून बाबासाहेबांनी हे पारंपरिक त्यागाचे जे प्रसंग आहेत ते हास्यास्पद ठरवले. मी थोडस विषांतर न करता मी या ठिकाणी एक मुद्दा पुन्हा मांडू इच्छितो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतो, बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व म्हणजे काय? सत्व म्हणजे सत्य जाणणारा, म्हणजे बुद्धाचं सत्य जाणणारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग याच्यातलं काय सत्य आहे ते त्यांनी मांडलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व ठरतात. उगाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हटल्या जात नाही. एका एका शब्दामध्ये त्या शब्दामध्ये गहन अर्थ दडलेले असतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जो गृहत्याग सांगितलेला आहे तो वस्तुस्थितीला धरून आहे. अलौकिकता किंवा महानता प्राप्त करण्यासाठी शब्दांच्या पसाऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागताला गुंतवलेलं नाही, हे आपल्या लक्षात येते. सिद्धार्थांनी आपल्या राहुल या एकुलते एका मुलाकडे प्रेम नजरेने बघितले आणि गृहत्याग केला, घर सोडले. सिद्धार्थाने गृहत्याग केल्यावर ते भारद्वाज ऋषीच्या हस्ते त्यांनी परिव्रजा घेतली आणि ज्ञानाचा मार्ग शोधण्यासाठी अरण्याकडे प्रस्थान केले. आपणासमोर प्रश्न निर्माण होतो आणि व्हायला पाहिजे, की सिद्धार्थ गौतम अरण्यातच का गेले आणि ज्ञानप्राप्ती म्हणजे काय हे शोधले असता असे लक्षात येते. याचं उत्तर दिलं पाहिजे. याचं उत्तर आहे हे आपण समजून घेतले पाहिजे, घेणे आवश्यक आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी, की तथागत गौतम हे अरण्यात गेले ज्ञानाच्या प्राप्तीसाठी. कारण त्या काळामध्ये आजच्या सारखे वर्तमान काळासारखे ज्ञान घेण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ नव्हती. तर अरण्ये ही विद्यापीठ होती. आणि त्या विद्यापीठातून ज्ञान देणारे जे ऋषी होते, ते वेगवेगळ्या विषयात पारंगत होते. आजच्या भाषेत ते शिक्षक होते, ते प्राध्यापक होते. सिद्धार्थाने या अरण्यातील या महाविद्यालय आणि विद्यापीठातून पारंगत असलेल्या शिक्षकांकडून अध्ययन केले. भृगु ऋषीकडून सिद्धार्थाने तपश्चर्येचे विविध प्रकार आणि त्याची फलश्रुती याविषयी माहिती घेतली. ध्यान मार्गाचा ज्ञाता म्हणून आधार कालामची ख्याती होती. त्यांनी सिद्धार्थाला ज्ञान मार्गाची विद्या शिकवली. भारद्वाज यांनी ध्यान करण्याचे शिक्षण दिले. उद्दक रामपुत्त नावाच्या योगीकडून ध्यान विधीची 8वी पायरी आत्मसात केली. हे ज्ञान सिद्धार्थाने घेतल्यानंतर ते थांबले नाही. ज्ञान प्राप्त झाली. हे ज्ञान मी एवढं शिक्षण घेतलं. पण एवढं शिक्षण घेतलं, पण ज्यांनी त्यांना विद्या दिली किंवा शिक्षण दिलं, त्या शिक्षणावर, त्या अध्यापनावर सिद्धार्थ हे खुश नव्हते, आनंदी नव्हते. त्यांना वाटत होतं की हे हे पूर्ण नाहीये, परिपूर्ण नाहीये. आणि त्यांनी ज्ञान जरी घेत ते थांबले नाहीत, कारण ते ज्ञानपिपासू होते. त्यामुळे पुढे ज्ञानाचा ते शोध घेत राहिले. सिद्धार्थाने समाधी मार्गाचे शिक्षण पूर्ण केले खरे, पण वैराग्य काय असते हे त्यांना जाणून घ्यायचे होते. स्वतःच्या शरीराला त्रास देण्याचा प्रकार त्यांनी भृगु ऋषीच्या आश्रमात बघितला होता. स्वतःच्या शरीराला त्रास देऊन ज्ञान प्राप्त करण्यात कसं केल्या जाते आणि तो कसा त्रास होतो हे भृगु ऋषीच्या आश्रमात त्यांनी ते बघितलं. म्हणजे सिद्धार्थाला वाटलं की आपण सुद्धा तसं केलं पाहिजे. आणि म्हणून सिद्धार्थाने 6 वर्ष तपश्चर्या केली. 6 वर्ष तपश्चर्या केली. 6 वर्ष तपश्चर्या करून सिद्धार्थाच्या लक्षात आले की शरीराला पीडा देऊन शरीरात अशांती निर्माण होते. भूक, तहान आणि थकवा याने माणूस हा विकलांग होतो. खरी शांती कुठे आहे? तर शरीराच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे शांती लाभते. कारण शरीरामध्ये भूक, तहान आणि थकवा असेल तर शरीर हे शरीराचं एकाग्रता, मन हे एकाग्रता राहू शकत नाही. हे सिद्धार्थाच्या लक्षात आलं की शरीराला पीडा देऊन अशांती निर्माण होते आणि भूक, तहान हे माणसाला विकलांग करते. खरी शांती ही शरीराची जी तृप्ती आहे,
शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे शांती लाभते, हे सिद्धार्थाच्या लक्षात आले. नंतर सिद्धार्थाने आपला आहार एक शेंग, एक तांदळाचा दाणा, एक राईचा दाणा एवढा आहार सीमित केला. म्हणजे वैराग्याच्या कसोटीने काहीच प्राप्त होत नाही, हे सिद्धार्थाच्या लक्षात आले. सिद्धार्थाने या ठिकाणी वैराग्य या नावावर जे आपण या आताच्या या वर्तमान काळामध्ये जे थोतांड पाहतो आहोत आणि अनेक चमत्कार करणारे जे बुवाबावा पाहत आहोत आणि असा चमत्कार करून आणि वैराग्याचा खूप मोठी शक्ती आहे याचा आव आणून अनेक महंत हे व्यापाराच्या वृत्तीकडे लागलेले आहेत. सिद्धार्थ गौतम हे सुद्धा वैराग्याच्या माध्यमातून म्हटलं असतं की मी स्वीकार करतो, तर राजाचा मुलगा जी संपत्ती सोडून आला, त्या सिद्धार्थानं आजच्या सारख्या भोंदूगिरी करणाऱ्या वैराग्यासारखी अनेक करोडो लाखो करोडो संपत्ती जमा केली असती आणि आपला व्यापार सुरू केला असता. पण सिद्धार्थ गौतम हे खरंच एक अद्भुत आहे. म्हणजे जागोजागी अडथळा असणारे आणि प्रवाहाच्या विरुद्ध जगणारे हे खरे महामानव आहेत. सिद्धार्थाने हे लक्षात आलं की वैराग्याच्या कसोटीने काहीच प्राप्त होत नाही आणि म्हणून त्यांनी स्वसंशोधन केले. स्वसंशोधन हा मार्ग काही तृष्णारहित होण्याचा, ज्ञान प्राप्तीचा किंवा मुक्तीचा नाही. कोणता मार्ग? वैराग्याचा मार्ग. वैराग्याचा मार्ग हा तृष्णारहित होण्याचा, ज्ञानप्राप्तीचा किंवा मुक्तीचा नाही. मन शांत असल्याशिवाय नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही, असा विचार सिद्धार्थाच्या मनात आला आणि आपण बघितलं आहे, वाचलेलं आहे की सुजाताने दिलेल्या अन्नाचे सेवन सिद्धार्थाने केले आणि सिद्धार्थ हे ताजेतवाने झाले. सिद्धार्थांना ताजतवानं वाटलं. शरीराला एक ताजेपणा आला. सिद्धार्थाने नवा प्रकाश, नवा मार्ग निवडण्याच्या उद्देशाने गयेच्या मार्गावरील एका पिंपळाच्या वृक्ष छायेत एकाग्रता साधून श्रद्धा, शौर्य आणि प्रज्ञा या मौलिक गुणाच्या आधारावर मनातील विकार, वासना या अवगुणावर विजय मिळवला. या ठिकाणी पुन्हा एक आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सिद्धार्थाने स्वसंशोधन केलं आणि त्यांना वाटत आहे की वैराग्य हा ज्ञानप्राप्तीचा किंवा मुक्तीचा मार्ग नाही. मन शांत असल्याशिवाय नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी
सुजाताची खीर ग्रहण केली आणि ते ताजेतवाने वाटले. पण नवा मार्ग शोधण्याच्या उद्देशाने त्यांनी गयेच्या मार्गावर पिंपळाच्या वृक्ष छायेत एकाग्रता साधली. आपल्या समोर एक विचार येतो, की तथागताने सिद्धार्थाने पिंपळाच्या वृक्षाखालीच का ते आलेत किंवा बसलेत, नाही का? की पिंपळाच्या वृक्षाखालीच ते का एकाग्रता साधली त्यांनी? त्याचे कारण असे आहे, विज्ञान सांगते, कारण त्यांच्याकडे अरण्यामध्ये कितीतरी झाडं होती ना. आंब्याचं झाड आहे, वडाचं झाड आहे, अनेक झाडं आहेत, वृक्ष झाडं आहेत. दाट छाया देणारे अनेक झाडं आहेत. पण त्या ठिकाणी ते एकाग्रता न घेता, न होता ते पिंपळाच्या वृक्ष छायेमध्येच ध्यानमग्न होतात. याचं कारण विज्ञान सांगते, की पिंपळाचे वृक्ष हे 24 तास ऑक्सिजन देते, प्राणवायू देते आणि म्हणून सिद्धार्थाने ते पिंपळाचं वृक्षच निवडलेलं आहे. 24 तास प्राणवायू देत असते पिंपळाचं झाड. हे सिद्ध झालेलं आहे. आपण त्याचा शोध घेऊ शकतो. सिद्धार्थांनी तत्कालीन गुरुजनांकडून जी शिक्षा घेतली, ज्ञान मिळवलं, ते ज्ञान सिद्धार्थाने जसंच्या तसं स्वीकारलेलं नाही, तर बुद्धीच्या बळावर आणि तर्कशक्तीच्या आधारावर आपला सारासार विवेक जागृत ठेवून सत्य काय ते शोधले. विविध विद्याशाखेत पारंगत असणाऱ्या शिक्षकांचे ज्ञान अंधानुकरण करून मान्य केले नाही, तर विद्रोह केला. आता विद्रोह म्हणजे शत्रुत्व नाही, तर शब्द प्रामाण्याला विरोध म्हणजे विद्रोह होय. शास्त्र प्रामाण्याला सॉरी शास्त्र प्रामाण्याला विरोध म्हणजे विद्रोह होय. सिद्धार्थ ज्या विविध शाखेतून शिकले, ज्ञान घेतलं, त्यामध्ये सिद्धार्थाला त्रुटी जाणवल्या. त्यावर त्यांनी पिंपळ वृक्षाखाली ध्यानस्थ बसून ज्ञान चिंतन केले, नवा मार्ग शोधला. हा नवा मार्ग म्हणजे ज्ञानप्राप्ती होय, बुद्धत्व प्राप्ती होय. या ज्ञानाचा उपयोग आता सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती झाली, नवा मार्ग मिळाला. दुःखातून मुक्ती आहे. दुःख काय आहे ते नंतर पाहणार. दुःख कशातून निर्माण होतात ते बुद्धाने सांगितलेलंच आहे. पण दुःख, जगात दुःख आहे. दुःखाची निर्मिती कशामुळे आहे याचाही बुद्धाने शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर त्याचा मार्गही सांगितला. बुद्धाला असं वाटलं असतं, की झालं. मला आता दुःखातून मुक्ती कशी मिळवता येईल याचं ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे. आता मला काहीही करायची गरज नाही आणि मी आता आपल्या राजगृहाकडे प्रस्थान करतो आणि ते सुखानं, आनंदानं राहू शकतो. बुद्धाने तो विचार केला नाही. बुद्धाने हा विचार केला, की मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे,
हे ज्ञान फक्त माझ्या पुरतं सीमित न ठेवता मी या जगाला, या माणसांना, केवळ गरीबच नाही, केवळ श्रीमंतच नाही, तर जी नैसर्गिक आहे त्या सर्वांना आपलं हे ज्ञान दिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय, त्यांच्या बुद्धाच्या या बुद्धांच्या पासूनच हा बहुजन हिताय बहुजन सुखाय हा शब्द प्रयोग आलेला आहे. हे आपल्याला लक्षात येतं. इथे एक गोष्ट पुन्हा मला सांगायची आहे, की मागे याच्या आधी मी बोललोय, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व. भगवान बुद्धांना जी तथागताला जे ज्ञान प्राप्ती झाली, त्यांचा हे ज्ञान प्राप्ती करत असताना आणि लोकांना हा मार्ग सांगत असताना त्या काळामध्ये त्या काळामध्ये सुद्धा तथागत बुद्धांना तथागत बुद्धांना विरोध करणारे अनेक अनेक लोक होते. त्यांनी तथागताला छेडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या ज्ञानाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा सखा आतेभाऊ देवदत्ताची उदाहरण आपल्या समोर आहे. देवदत्ताने काय केलं? देवदत्ताने काय केलं? सिद्धार्थाने गृहत्याग केल्यानंतर हा देवदत्त यशोधरेच्या बेडरूम मध्ये जातो आणि तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न करतो. यशोधरेनं मोठ्या शिताफीनं त्याची ती वासना आणि बुद्धीला परतवून लावलेला आहे. सिद्धार्थाला या देवदत्तानं काय काय प्रसंग केलेले आहेत. गुद्रकूट पर्वतावर पायथ्याच्या पायरीशी तथागत हे पायी पाठ करत असताना त्या ठिकाणी बुद्धाचं प्राण घेण्याच्या हेतून त्यांनी फार मोठा दगड सोडला. खाली दुसऱ्या दगडावर आदळला आणि त्याचा चिपुरा तथागताच्या पायाला लागला. पायाला इजा झाली. तिथून बुद्ध वाचलेले आहे. तिथून सिद्धार्थ वाचले. नंतर त्याने अजातशत्रूकडे गेला आणि अजातशत्रूकडे जाऊन त्याला सांगितलं, की मला काही माणसं सोबतीला द्या. अजातशत्रूला हे माहित नाही की हा काय कपट कारस्थान करेल. त्यांनी माणसं दिलीत आणि त्या माणसाला सांगितलं, की अमुक अमुक या ठिकाणी सिद्धार्थ आहे, त्याला तुम्ही मारून टाका, त्याची हत्या करा. पण ती माणसं परत आली आणि सांगितलं, की आम्ही सिद्धार्थाला मारू शकलो नाही. इथेच देवदत्त थांबत नाहीत, तर पुढे नालागिरी या हत्तीच्या कळपामध्ये माणसाला मारणाऱ्या हत्तीला सोडतो. त्या प्रसंगातूनही तथागत सिद्धार्थ गौतम वाचतात. जैन धर्माच्या लोकांनीही त्या काळामध्ये तथागताच्या विचाराला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिद्धार्थाला एकदा विचारण्यात आलं, याचा उल्लेख आपल्याला मिलिंद प्रश्नामध्ये मिळतो. त्यामध्ये राजा मिलिंदाने भंते नागसेनला प्रश्न केला, की सिद्धार्थाला हे माहित होतं का? हे माहित होतं, कारण ते सर्वज्ञानी होते. त्यांना हे माहित होतं, की देवदत्त हा कुरघोडी करणार आहे, तरी पण त्याला संघात का घेतलं? सिद्धार्थ म्हणतात, त्याच्या मनामध्ये जो विकार आहे तो असा आपल्या कर्मानं जाणारच आहे.
परंतु त्याच्या मनामध्ये त्याच्याकडून जे दुःख घडणार, जी घटना घडणार, कदाचित आपल्या धम्मामध्ये येऊन त्याच्यामध्ये ते कमी होईल. म्हणून त्याला आपण संघात घेतलं. ज्या लोकांनी सिद्धार्थाला मिटवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी तथागत हे आपल्या कारुण्य भावनेने वागलेले आहेत. दुसरा उल्लेख आपल्याला आढळतो, की सारीपुत्त आणि मोगलायन या सारीपुत्ताने संजय नावाच्या परिव्राजकाने 250 भिक्खूसहित भगवान बुद्धाचा तथागताचा संघ फोडला आणि 250 भिक्खू घेऊन श्रावस्ती नगराच्या एका ठिकाणी त्याने आपलं प्रस्थान मांडलं. आणि त्या संजयाच्या त्या कंपूमध्ये सारीपुत्र आणि मोगलायन होते. हा संजय सारीपुत्राला सांगत आहे की बुद्ध काही नाहीये, त्याचं ज्ञान त्याच्या ज्ञान आपल्याकडे, आपण मार्ग आपण वेगळा. पण सारीपुत्राला जे ज्ञान पाहिजे होतं ते ज्ञान संजयाकडून मिळालं नाही. आणि म्हणून संजयाने निर्णय घेतला, एक भिक्खू त्याला भेटतात. त्याची धीरगंभीर मुद्रा पाहून सारीपुत्र विचारतात की तू शिष्य कोणाचा? तो सांगतो की मी गौतम बुद्धाचा. आणि मग सिद्धार्थ जातात, हे सारीपुत्र जातात आणि सिद्धार्थाच्या चरणी लीन होऊन हे दोघेही सारीपुत्र आणि मोगलायन बुद्धाच्या संघाला शरण जातात. बाबासाहेब आंबेडकरांनी आपण पाहिलं, त्यांनी आपला उल्लेख केलेला आहे बुद्ध आणि धम्मामध्ये, की ते किती महान असे महान एक बुद्धाचे प्रचारक म्हणून त्यांचा उल्लेख आढळतो. वयाने बुद्धाच्या सारीपुत्र आणि मोगलायन मोठे होते आणि सारीपुत्राला जेव्हा महापरिनिर्वाण प्राप्त होणार, तेव्हा सारीपुत्रानं बुद्धाच्या जवळ अशी विनवणी केली की तथागता, मला माझ्या गावी जाऊनच माझ्या गावालाच माझा महापरिनिर्वाण मला आला पाहिजे. आणि बुद्धाविषयी आपल्या आयुष्याची कृतज्ञता व्यक्त करून ते निघून जातात सारीपुत्र, आणि तिकडे त्यांचं निर्वाण होते. भगवान बुद्धाच्या काळातच सारीपुत्राच्या बरोबर मोगलायन हा शिष्य झाला, त्याने धम्माचा प्रचार केला. आपल्याला पाहाव्यास मिळते की त्यांची सुद्धा त्या काळामध्ये हत्या झालेली आहे, मोगलायनांची. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे असं की भगवान बुद्धांनी तथागतांनी जे ज्ञान मिळवलं, हे ज्ञान मिळवल्यानंतरही तथागताला सुद्धा अग्निदिव्यातून पुढे जावं लागलं. अग्निदिव्यातून पुढे जात असताना त्यांनी लोककल्याणाचा मार्ग निवडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ज्ञानपिपासू होते, ज्ञान मिळवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा अमेरिकाला आणि इंग्लंडला जाऊन प्राध्यापकी किंवा वकिली होऊन त्यांना आपलं जीवन ऐशो आरामात व्यतीत करता आलं असतं. पण बुद्धाच्या प्रमाणे या आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज बांधव माझे रडती अंततयांचा पाहू कसा, आणि सुखासनी मी राहू कसा. सुखामध्ये मी कसा राहू, मी माझ्या त्या समाज बांधवाचा अंत कसा पाहू. आणि म्हणून मिळणारी आणि चालून आलेली संधी सुद्धा बाबासाहेबांनी नाकारली. आणि ज्याप्रमाणे तथागत बुद्धांनी आपलं ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही हे ज्ञान लोकांना प्रसारित करण्यासाठी आपली काया झिजवली, आपलं शरीर झिजवलं, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या देशाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्ट परोपकारी असं त्यांनी हे केलंय. असे म्हणून ते बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व ठरतात. मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो. सिद्धार्थ गौतमाने
नवा मार्ग मिळवण्याच्या उद्देशाने गयेच्या मार्गावर आपण पाहिलं की ते पिंपळाच्या वृक्षाखाली ते ध्यानस्थ बसून त्यांनी मार्ग मिळवला. विविध विद्याशाखेत पारंगत असणाऱ्या शिक्षकाचे ज्ञान अंधानुकरण केले नाही, तर विद्रोह केला. विद्रोह म्हणजे शत्रुत्व नव्हे, तर शास्त्र प्रामाण्याला विरोध म्हणजे विद्रोह होय. सिद्धार्थ ज्या विविध शाखेत शिकले त्यात त्यांनी या त्रुटी जाणवल्या. त्यावर त्यांनी पिंपळ ध्यानस्थ बसून जे चिंतन केले, नवा मार्ग शोधला. हा नवा मार्ग म्हणजेच ज्ञानप्राप्ती होय, बुद्धत्व प्राप्ती होय. या ज्ञानाचा उपयोग जगातील माणसाचे दुःख नष्ट कसे करता येईल व माणूस सुखी कसा होईल याचे बुद्धांनी तत्वज्ञान मांडले. दुःखाचे कारण म्हणजे क्रोध, शत्रुत्व, घृणा, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, माया, मूर्खता, दंभ, उत्तेजना, गर्व, अतिगर्व, मद, प्रमाद, जडता, तृष्णा, आळस, पाप, मित्रता, अप्रियाशी संगत, प्रियाचा वियोग, गरिबी, कर्ज, उधारी, तगादा लावणे, मारपीट होणे आणि बंधनात पडणे ही सर्व दुःखाची कारण बुद्धांनी सांगितली. यावर बुद्धाने उपाय सांगितला. शील, सदाचार, चांगल्या जीवनासाठी सदाचाराचे 8 अष्टांगिक मार्ग, समृद्ध जीवनासाठी 10 सद्गुण हे उपाय त्यांनी सांगितले. बुद्ध म्हणजे मानवी कल्याण मानवी कल्याणाचा मार्ग दाखविणारा मार्गदाता होय, मोक्षदाता नाही. आपण या बुद्ध जयंतीच्या निमित्त माझे विचार ऐकले त्याबद्दल मी प्रेक्षकांना धन्यवाद देतो. तसेच बहुजन संघटक या चॅनलने माझे विचार प्रसारित केले आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय बुद्ध, जय भीम, जय भारत.